नमस्कार मंडळी, मी शर्मिला शिरसाट. तर आज तुम्हाला मी मावा कसा बनवतात तो दाखवणार आहे. तर मी हे 1 लिटर मी फुल फॅट दूध घेतलं आहे. तर ह्या 1 लिटरपासून मी मावा बनवणार आहे, मावा किंवा खवा. तर आता आपला चतुर्थीचा सीझन येतो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची डेझर्ट, खीर, प्रसादाचं म्हणजे प्रसादाचे पदार्थ वगैरे बनवले जातात. मग त्याच्यासाठी आपण हा मावा वापरू शकतो. पण मी ह्या माव्यापासून मोदक बनवणार आहे, खव्याचे मोदक. हे मावा मोदक बनवणार आहे. तर मी आता हे 1 लिटर दूध घेतलं आहे. तर ह्या 1 लिटर दुधापासून आपण मावा कसा बनवायचा तो तुम्हाला दाखवते. तर हे 1 लिटर दूध मी नॉनस्टिकच्या कढईमध्ये घालून घेतलं आहे. तर हे आता कंटिन्यू म्हणजे मला वाटतं 25 ते 30 मिनटे ह्याला लागतील. हा स्लो गॅसवर सतत असं ढवळत राहायचं आहे. एकदम स्लो गॅसवर ढवळायचा, नाही तर तो खाली लागू शकतो आणि खालती लागल्यावर मग त्याची चवही बिघडते आणि करपट असा वास येतो. म्हणून सतत कंटिन्यू स्लो गॅसवर असं ढवळत राहायचं. म्हणजे दूध आपलं जे आहे ते आटून घ्यायचं. आणि ह्या खव्यापासून मी मोदक बनवणार आहे. तर अशा प्रकारे हे दूध मी आटून घेते. तर अशा प्रकारे हे दूध आता ह्याला एक 10-15 मिनटं झाली आहेत. अशा प्रकारे हे घट्ट होत येतं. अजून ह्याला पूर्णपणे घट्ट व्हायला 15 मिनटं तरी लागणार आहेत काय. तर हे मी पूर्ण दूध घट्ट करून घेते. हे बघा. तर अशा प्रकारे हे आपलं दूध आटून झालं आहे आणि हा आपला खवा आता तयार होत आला आहे. तर म्हणजे अर्धा तास तर मिनिमम लागतोच. एकदम स्लो गॅसवर हे करायचं आहे ते. तर हा बघा, हा आपला खवा आता तयार झाला आहे. तर फायनली आपला हा खवा थंड झाला. अर्धा तास एकदम थंड झाला की तो व्यवस्थित होणार. हा बघा. कारण स्लो गॅसवर केल्यामुळे तो खालती चिपकला नाही आहे. जर आपण फास्ट गॅसवर केला, ह्या गोष्टीला कसं पेशंट ठेवावे लागतात. फास्ट गॅसवर केला तर तो खालती चिकटणार आणि करपणार, मग त्याचा एक वेगळा स्मेल येणार. मग हा आपला खवा आता एक अर्धा तास थंड झाला की आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपला हा दाणेदार खवा तयार झाला आहे. हा बघा. तर ह्या खव्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे डेझर्ट वगैरे बनवू शकतो. तर मंडळी, हा आपला 1 लिटर दुधापासून छान असा खवा तयार झाला आहे. तर हा मी थोडा सॉफ्टच ठेवला आहे, कारण अजून त्याला 5 मिनटं थोडंसं उष्णता देणं गरजेचं होतं. पण मला ह्याचे मावा मोदक बनवायचे आहेत, म्हणून मी हा थोडा सॉफ्ट ठेवला आहे. तर आता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्यापासून मी मोदक कसे बनवणार आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. तर असा आपण जर हा मावा म्हणजे किंवा खवा बनवून ठेवला तर वेगवेगळ्या प्रकारच्या डेझर्टमध्ये वापरू शकतो. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हा खवा बनवून ठेवा. धन्यवाद.